ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि आजच्या भागामध्ये प्रियाची चांगलीच फजिती झाली आहे बरं का। ही जाते खोटं बोलायला की मी माहेरी गेले होते आणि रविराज प्रतिमा तिच्या समोर उभे। तर बघा काय मजा आली आज। हे सगळे जेवण खावण करून बसलेलेच असतात, तेवढ्यात प्रतिमा आणि रविराज आलेत। आता यांचं वेलकम होतं। कल्पनाताई म्हणतात, अगं बाई तुम्ही थोडे आधी आले असते ना तर आपण सोबत जेवायला बसलो असतो, मी पटकन तुम्हाला वाढायला घेते हा। त्यावर प्रतिमा त्या म्हणतात, अगं नको कल्पना, मी आत्ताच जेवून आलोय। त्यावर पूर्णाजी म्हणतात, काय ग प्रतिमा, अचानक न कळता सवरता आलात तुम्ही, काय हो रविराज, ठीक आहे ना सगळं? त्यावर रविराज म्हणतात, कसं आहे ना पूर्णाई, आत्तापर्यंत आपण एवढ्या वर्षापासून कोणाला न कळता एकमेकांकडे नेहमीच जात आलोय आणि हा प्रश्न आता तुम्हाला पडणं साहजिक आहे म्हणा, कारण अलीकडच्या काळामध्ये असं सहज म्हणून मी तुमच्या घरी आलोच नाही ना, त्यामुळे असं तुम्हाला प्रश्न पडूच शकतो। मग मध्येच प्रतिमा त्या म्हणतात, हो आता कसं सगळं पूर्वीसारखं झालंय। रविराज म्हणतात, मी आता म्हटलो होतो प्रतिमाला की जेवण झालंय आपलं तर चल आपण गाडीत चक्कर मारून येऊया। तर प्रतिमा म्हणाली, चला ना हो पूर्णाईकडे जाऊयात। म्हटलं चला इकडे चक्कर मारूयात। छान ना प्रेक्षकांनो, रविराज आणि प्रतिमा त्या मस्त लाईफ जगतात हा। मग रविराज सांगतात की काही न कळवता तुमच्या घरी थेट आलो। प्रतापराव म्हणतात, उत्तम केलंस रविराज। मग पूर्णाजी म्हणतात, खरंच रविराज, एवढी वर्ष तुमच्या बायकोचं माहेर होतं हे, पण आता तुमच्या मुलीचं सासर आहे, म्हणजे आधी जावई म्हणून तुम्हाला मान मिळायचा आणि आता व्याही म्हणून, हे नातं आता तुटायला नको। त्यावर रविराज म्हणतात, नाहीच तुटणार पूर्णाई, पण आमची तन्वी दिसत नाही, कुठे कुठे गेली आहे, बोलवा ना तिला। बघा ना प्रेक्षकांनो, यांनी नात्यामध्येच गाठ बांधली आहे, पण हे यांचं सोंगच असं आहे, त्याला कोण काय करणार आहे। तर असो, आता हा अश्विन कानकोंडा होतो ना तन्वीला बोलवा म्हटल्यावर। आता कल्पनाताई अश्विन तोंडाकडे बघायला लागतात एकमेकांच्या। शेवटी अश्विन सगळ्यांसमोर खोटं बोलतो, तन्वी कॉलेजला गेली आहे, कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी तिला जावं लागलं। कल्पनाताई म्हणतात, हो ना, ती कधी गेली ते आम्हाला कळलंच नाही। आता ते प्रतिमा आत्याला आणि रविराजला पण खटकतं की ही न सांगता सवरता घरातून निघून जाते। कल्पनाताई म्हणतात, आम्हाला काळजी वाटत होती, पण अश्विनलाच मेसेज आला ना तिचा, म्हणून जरा आम्हाला कळलं। आता असं म्हटल्यावर ती लगेच अश्विनलाही कसं तरी होतं बरं का। मग लगेच रविराज म्हणतात, चला अभ्यास तरी करते ना ती व्यवस्थित, आणखीन काय हवं? तेवढ्यात अर्जुन सायली येतात। मधुभाऊ म्हणतात, सायली तुमचं चालू देत हं, मी आलो, माझ्या खोलीत आहे। आणि आता सायली आणि अर्जुन दोघेही छान वेलकम करतात यांना। अर्जुन विचारतो, सिनियर कसा आहेस तू? मग सायली पण विचारते, प्रतिमा आत्या कशा आहात? मग दोघेही उत्तर देतात, मजेत। पण बघा हा प्रेक्षकांनो, ह्या तन्वीचे वडील आहे तरी सायली किती छान त्यांचं असं आदर सत्कार करते। आता तेवढ्यात हे रविराज म्हणतात, चला आता आम्ही निघतो। मग सायली म्हणते, थांबा थांबा मी कॉफी करते आता, असं म्हणून ती करतेच म्हणून निघून जाते स्वयंपाकघरात लगेच। आता पूर्णाची सायलीकडे बघतच राहतात। तेवढ्यात या कल्पनाताई म्हणतात, काय ग प्रतिमा, अगं ट्रीटमेंटचा छान उपयोग होतोय ग तुला, अगं तुझ्या चेहऱ्यावरचे डाग सगळे गेले, पूर्वीसारखा दिसतोय तुझा चेहरा। आता प्रतिमा त्या छान स्माईल करतात। आता ही बया आली ना घरात प्रिया, आणि येताना बडबडतच असते, बाप रे काय माणूस आहे तो मैपत। ती एक लाईव्ह खून बघून आलेली असते, त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं आणि ती विचार करत असते, हा मैपत म्हणजे ना खुनशी लोकांचा महाराज आहे महाराज, पण आता माझ्या चेहऱ्यावर टेन्शन नको दिसायला। म्हातारी अश्विन काही विचारेल, प्रिया प्रिया चेहऱ्यावर टेन्शन नको येऊ देऊ, पण आता काय थाप मारू मी? आता थोडा सेकंद विचार करते आणि म्हणते, माहेर जिंदाबाद, नेहमी मारते ती थाप मारून टाकते की। आता असा विचार करून ही डायरेक्ट आतमध्ये येते बरं का। आता तेव्हा प्रतिमा आणि रविराज तिथे नाहीये असं दाखवलं। आता रविराज त्या गार्डन मध्येच असतात, पण हिला दिसत नाहीत। आता या कल्पनाताई प्रियाला बघतात आणि त्यांना जरा रागच येतो, पण तरी सुद्धा त्या विचारतात, काय ग तन्वी कुठे गेली होतीस? आता अर्जुनने एवढी मजा घेतली हिची, ही डायरेक्ट खोटं बोलते बरं का। कल्पनाताई म्हणतात, काय ग तन्वी, अगं अश्विनने विचारलं तर? आता लगेच प्रिया म्हणते, अगं आई मी ना आईकडे गेले होते। आता असं बोलल्यावर प्रतापराव बघतच राहतात आणि या प्रतापरावांना आणि कल्पनाताईंना आठवतं सगळं की विमलने काय सांगितलं, अश्विनने तेव्हा काय उत्तर दिलं, ते दोघंही एकमेकांच्या तोंडाकडेच पाहायला लागतात। प्रिया एवढी खोटं बोलते, मला ना खूप आठवण येत होती आईची, आणि मला आईची आठवण आली ना की मला तिला भेटल्याशिवाय राहवलंच जात नाही। आता ही पुढे काही खोटं बोलणार, तेवढ्यात प्रतिमा आत्या येतात बरं का। आता अर्जुन इतका हसत असतो तिला, अर्जुन तिथेच असतो। या कल्पनाताई पूर्णाजी तर बघतच राहतात बरं का तिच्याकडे की ही एवढी खोटं का बोलत असेल। असो, त्यांच्यासाठी बाई हे नवलच आहे। आता त्यांना माहित नाही ना ही कशी आहे। अर्जुन म्हणतो, काय ग तन्वी,
अगं तू खोटं बोलताना चुका कधीपासून करायला लागलीस? तुला किती प्रॅक्टिस आहे खोटं बोलायची आणि हे असं कसं झालं तुझ्याकडून? पूर्णाजी आता घाबरतात बरं का. अर्जुन म्हणतो, काय जरा बेसिक विचार करत जा ना तू तन्वी, तुझी क्रिएटिव्हिटी जरा जपून वापरत जा. आता कल्पनाताई त्याच्याकडे बघतात. अर्जुन त्यांच्याकडे बघून हसतो. आता लगेच प्रिया म्हणते, काय बोलतोयस अर्जुन तू? मी कशाला खोटं बोलू? मी आईकडे. आता अर्जुन म्हणतो, मागे मागे बघ, मागे बघ तुझ्या. प्रिया घाबरते बरं का. आता प्रतिमा आत्या आलेल्या असतात मागून सायली सोबत आणि आता ही पडते पांढरी. हिला येतं टेन्शन, आता काय बोलावं. पण नेहमीप्रमाणे ही बोलते खोटं प्रेक्षकांनो. पण आज अश्विनने असला झापलाय हिला. पुढे बघत राहा, मजा आली आज. अर्जुन असा हसत असतो प्रियाला बघून बघून. सायली म्हणते, आज छान वाटलं प्रतिमा आत्या तुम्ही इथे आलात तर. तेवढ्यात रविराज पण आले ना मागून. आता ही आणखीन घाबरते आणि तोंड बघा कसं झालं हिचं. प्रिया मनात विचार करते, या दोघांना इथेच टपकायचं होतं का यावेळेला? मला माहित असतं तर कशाला थाप मारली असती मी यांच्या नावाची. त्यावर रविराज येतात गार्डन मधून आणि म्हणतात, अरे वा तन्वी, चला बरं झालं तू आलीस. मला तर वाटलं होतं की तुला न भेटताच जावं लागतं की काय. अर्जुनने फार एन्जॉय केलाय हा सगळा प्रसंग. आता लगेच प्रिया प्रतिमात्याच्या गळ्यात पडते बरं का आणि म्हणते, आई, अगं आई केव्हा आलीस? म्हणजे इथे अचानक कसे काय तुम्ही? आता कल्पना ते पूर्णाजी पाहतच राहतात एकमेकींकडे. अर्जुन हसत असतो. आता रविराज म्हणतात, अगं आलो सहज, पण आता वारंवार येणार आहोत बरं का. रविराज अगदी आनंदाने म्हणतात, बेटा तुला भेटल्याशिवाय माझा दिवस कुठे आनंदात जातो. आता प्रतापराव मध्येच विषय काढतात बरं का आणि म्हणतात, काय ग तन्वी, तू तर आता मगाशी म्हणालीस की तू तर आईकडे गेली होतीस. म्हणजे ते दोघे इथे असताना तू तिथे काय करत होतीस? आता सगळेजण हिच्या तोंडाकडे पाहायला लागतात बरं का. अर्जुन आता तिच्याकडे बघतो आणि तिला असं खुणवतो, उत्तर दे, उत्तर दे. प्रियाचा चेहरा पांढरा झालेला असतो प्रेक्षकांना. आता नेमकं तिला ही थाप पण आठवेना आणि आता काय बोलावं तेही तिला आठवेना. आता तेव्हा पुन्हा पूर्णाजी म्हणतात, काय ग, अगं मगाशी तर अश्विन म्हणाला तू कॉलेजसाठी गेली कुठे म्हणे, आणि तू गेली कुठे होतीस नक्की? तू तर म्हणतेस माहेरी गेली. अर्जुन खूप हसत असतं प्रेक्षकांना प्रियाकडे पाहून पाहून. आता पूर्णाजी असं बोलल्यानंतर आता लगेच अर्जुन म्हणतो, ओ अच्छा, म्हणजे तन्वी जिथे गेलीये ती कुठे गेलीये हे अश्विनला माहितीच नव्हतं वाटतं. म्हणजे अश्विनने तन्वीची बाजू सावरली वाटतं. प्रतिमा त्याला आता खूप राग आलाय तन्वीचा प्रेक्षकांनो आणि या रविराजांना सुद्धा. पण तरी सुद्धा ते समोर दाखवत नाहीत. आता लगेच अश्विन, सायली सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. अर्जुन आता लगेच यांची उडवायला लागतो आणि म्हणतो, अरे हा आलं लक्षात. अर्जुनने मजा घेतली आहे प्रेक्षकांनो या प्रियाची. तो म्हणतो, सायली काय म्हणतात तो, ते काहीतरी म्हण आहे ना ते उंदीर मांजर काय म्हणतात ते. मग लगेच सायली पण ती म्हण ऐकून दाखवते, उंदराला मांजर साक्ष. त्यावर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, अरे वा, अश्विन आणि तन्वीचं असंच झालं ना. मग आता अश्विनला एकदम कानकोंड होतं बरं का. प्रतिमा त्या रागोरागोच बघत असतात आता प्रियाकडे. मग लगेच अश्विन म्हणतो, नाही नाही तसं काही झालेलं नाहीये, मी तन्वीची बाजू वगैरे नाही सावरली, पण तिने मला मेसेज केला होता की ती कॉलेजमध्ये गेली आहे. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, एक अश्विन म्हणजे ना एक चांगला मुलगा आहे. म्हणजे जरी तो सारंग असला तरी त्याच्यामध्ये चांगले संस्कार आहे. आता त्याला असं वाटतंय की घरच्यांना हर्ट करू नये, कशासाठी खोटं बोलली ही आपली बायको. हे खरं तर त्याच्यासाठी सुद्धा एक सरप्राईज आहे. पण असो, आता त्याने हे सगळं बोलल्यानंतर अर्जुन मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो, ए अश्विन, अरे तुला खोटं नाही बोलता येत रे, हे तुला माहित नाही का? आणि अरे अश्विन, त्यातनं तुझ्याकडे प्रॅक्टिस नाही ना. तन्वी जसं खोटं बोलते तसं तुला कुठे खोटं बोलता येतं. आता रविराजांचा अपमान होतोय ना. आता अर्जुन मुद्दाम अश्विनला हसत म्हणतो, अरे अश्विन काय यार, तू पकडला गेलास ना. सायली म्हणते, काय चाललंय तुमचं, जरा थांबा ना, गप्प बसा ना. अर्जुन म्हणतो, ओके ओके, मी तर शांतच आहे बाबा, मी कुठे काय केलं. आता रविराज चिडतात आणि म्हणतात, काय ग तन्वी, अगं तू कुठे गेली होतीस नक्की. आता प्रिया लगेच खोटं बोलायला लागते बरं का. रविराज म्हणतात, काय चाललंय हे सगळं इथे. प्रिया म्हणते, सांगते बाबा सांगते, मी सगळं सांगते. मी ना ऍक्च्युली घरीच गेले होते आपल्या, अगदी गेट पर्यंत जाऊन पोहोचले मी बाबा. तितक्यात माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला की कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे म्हणून, त्यामुळे मी तशीच परस्पर निघून गेले. अर्जुन तिचं खोटं खूप एन्जॉय करतोय.
मग प्रिया म्हणते मी तशीच कॉलेजसाठी निघाले ना बाबा, तेव्हा मी अश्विनला मेसेज केला. आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा अश्विनला माहितीये की तिने कुठल्याच प्रकारे मेसेज केलेला नाहीये, त्यामुळे तो अजून चिडतो बरं का प्रेक्षकांनो. आता सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात आणि खरं तर इथे हा प्रश्न उपस्थित राहतो की ही जर परस्पर प्रोजेक्ट सबमिट करायला कॉलेजमध्ये गेली होती तर हिचा प्रोजेक्ट कुठे होता, नाही का प्रेक्षकांनो. बघा मी हुशार आहे, मला हा प्रश्न पडलाय. असो, आता प्रतिमा त्या म्हणतात काय ग, तू जर आपल्या घरीच जाणार होतीस तर इथे कोणाला का नाही सांगितलं. आता अर्जुन सिरियसली बघायला लागतो प्रियाकडे, कारण अर्जुनला माहिती ती लब्बाड आहे. प्रिया म्हणते अगं आई, मला ना तुझी इतकी आठवण आली की त्या ओढीने तशीच निघाले ग. वाटेत करणार होते मेसेज पण विसरले लगेच. पूर्णाजी म्हणतात हरकत नाही, तुमची भेट होती ना नशिबात, म्हणून तुझे आई बाबाच इथे आले. रविराज म्हणतात हो, आणि आम्ही आता असंच इथे येत राहणार आहे. रविराज पुढे म्हणतात बरं चला निघू आपण, आता ही धावती भेट पुरेशी आहे अर्धा तासाची. आता प्रिया अशी एक बळजबरी हसल्यासारखी तोंड करते बरं का. अश्विन तिच्याकडे रागानेच बघत असतो. तेवढ्या सायली येते आणि म्हणते थांबा रविराज काका, प्रतिमा आत्या थांबा. आता तिने कसली तरी लोणची केली आहेत आणि ती प्रतिमा आत्याला दिली आहेत. त्यावर प्रतिमा आत्या खुश होऊन म्हणतात अगं बाई सायली, तुला कशा गं सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात राहतात. आता पिशवी बिशवी आणली विमलने, ते असं छान वाटतं. माहेरवाशनीला जाताना असं भरभरून काही दिलं तर मस्त वाटतं प्रेक्षकांनो. आता प्रतिमा आत्या पण खुशमखुश झाल्यात. मग रविराज निरोप घेतात, चला येतो आम्ही पूर्णाई. प्रतिमा आत्या पण म्हणतात येतो, मला काही नाटकं करायला लागते. जाताना प्रिया म्हणते रविराजांना बाबा तुम्ही सगळं विसरून आलात ना सासरी माझ्या, मला खूप छान वाटलं बघा. नमस्कार करते मग रविराजांना. अश्विन पण करतो आणि मग रविराज त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात चला काळजी करू नका, सुखी राहा बेटा. आता असं म्हणून ते निघून जातात. तर कुठलाही बाप असा आशीर्वाद दिलंच, चला बाबा छान राहा, मस्त राहा. एनिवे आता हे निघालेत प्रेक्षकांनो. पण आता हा अश्विन तापला ना एकदम डेंजर, तो एकदम चिडचिड करायला लागतो. हे अर्जुनच्या लक्षात येतं. आता तो तिच्याकडे रागाने बघतो तन्वीकडे आणि डायरेक्ट रूम मध्ये जातो आणि डायरेक्ट त्यांच्या रूम मधला सीन दाखवलाय. आता प्रिया आधी तर वाकडं तिकडे तोंड करते अश्विनकडे पाहून. मग अश्विन जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा तो चिडून म्हणतो तन्वी आता बस झाला, तुझ्यासाठी मी माझ्या घरच्यांशी खोटं बोललोय, तुझी बाजू सावरायला बोललो मी. हे प्रकरण काय आहे तन्वी, मला कळलं पाहिजे. बोल तन्वी काय आहे हे सगळं, कुठे गेली होतीस तू. आता हिच्याकडे कुठे उत्तर आहे प्रेक्षकांनो. हिला आता मैपत आठवतो, आश्रम आठवतं, पण हिला खरं थोडी बोलता येणार आहे अश्विनशी. हे असं असतं, खोट्याच्या पदरी खोटं म्हणजे खोटं कधीही लपत नसतं, ते कधी ना कधी समोर येणारच आहे. आता तो तिला सारखा विचारत असतो बोल तन्वी कुठे गेली होतीस तू, बोलतेस की नाही बोल. आता एवढ्या जोरात किंचाळतो तो, ही घाबरते. तरी पण ती बोलायला तयार नसते, कारण हिला काही आठवेना ना. आता काय खोटं बोलावं, बोलून बोलून किती खोटं बोलणार आहे ही. अश्विन म्हणतो बोलतेस का, किती खोटं बोलायला लागलीस ग. आधी म्हणाली की मी माहेरी चालले आणि त्यात सगळ्या गोष्टीत घोळ करून ठेवला आणि मग म्हणाली की कॉलेजला चालली आहे. बोलतेस का तन्वी कुठे गेली होतीस तू. पण ही काही बोलेस ना. तर तेवढ्यात त्यांनी मैपतचा सीन दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आता मैपतचा हा सीन त्यांनी आज का दाखवला या गोष्टीसाठी जरा मला कन्फ्युजन झालंय. पण असो, मैपत फुल टून होऊन आलेला आहे देशमुखबाईंच्या ऑफिसमध्ये. तो सिक्युरिटी गार्ड काही त्याला आज जाऊ दे ना, पण मैपत सॉलिड तमाशा करत असतो. आम्हाला आज जाऊ दे, आम्ही देशमुखबाईंचे अश्लील आहोत. त्यावर नागराज म्हणतोय मैपत काहीतरी चुकतोय तू. आता अशिला आहोत आपण असं सांग. दोघंही पिलेले प्रेक्षकांनो आणि दोघांनाही ओमजे ना ते काय बोलत. मैपत कांगावा करत असतो, आम्हाला आज जाऊ दे, आम्ही आहोत ते जे काही आहोत ते आहोत देशमुखबाईंचे, जाऊ दे आम्हाला आज. सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो नाही सांगितलं ना तुला जायचं. आता मैपत म्हणतो ढिगभर पैसे ओतले ना आम्ही देशमुखबाईच्या समोर, आम्ही आला ते अपॉइंटमेंट मिळाली पाहिजे. ओ नागराज शेठ हो का नाही, आपण पैसे दिले त्या बाईला, किती पैसे दिले त्या बाईला, किती दिले. तेवढ्यात आता मॅडम म्हणजे देशमुख मॅडम मागे येऊन उभ्या आहेत. आता लगेच मैपत म्हणत असतो आपल्याला एवढे पैसे देऊनही बाई भेटत नाही म्हणजे काय नागराज शेठ. आता हा बडबड करतच असतो. तेवढं मैपतचा तमाशा अखंड सुरू आहे बरं का प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडभर. आणि तेवढ्यात देशमुखबाई समोर उभ्या, त्यामुळे त्या देशमुखबाईंना बघून याची बोलती जरा सध्या बंद झाली आहे. पण आता पुढच्या सीन मध्ये प्रियाची बोलती सुरू. प्रिया लगेच नाटकं करत रडते आणि पडते. अश्विन अरे माझ्यावर चिडू नको रे, अरे मी काही सहन करू शकते पण मी तुझं चिडणं नाही सहन करू शकत अश्विन, नाही ना रे असं चिडू नको ना रे. आता किती लोणी लावते बघा त्या अश्विनला. आणि अश्विन चिडूनच म्हणतो खरं खरं सांग मग पुढे गेली होतीस. हे बघ प्रिया, जर आपल्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन नसेल ना तर कसं होणार आहे, काय चाललंय तुझं.
एक्झॅक्टली सांगतेस का कुठे गेली होतीस तू? आता ही काही खरं बोले ना लवकर, कारण हिला आठवेच ना काय बोलावं. अश्विन पुन्हा चिडून म्हणतो, बोलतेस का खरं खरं? आता पुन्हा एकदा प्रिया खोटं सांगते अश्विनला आणि तो पागळतो. पण तिचं खोटं ना प्रेक्षकांनो शेंबड्या पोरालाही पटणार नाही, एवढं या अश्विनला पटलंय आज. लगेच ती रडून पडून म्हणते, अरे अश्विन मी मंदिरात गेले होते रे. अश्विन म्हणतो, मला ना सांगता गेली होती तू? मग त्यावर प्रिया म्हणते, अरे अश्विन माझा मूड खूप खराब होता रे. तुला माहिती मी कशातून गेले, काय काय बघितलंय. त्यातनं रोज मी इथे अर्जुन सायलीचे टोमणे सहन करते. कधी कधी तर वाटतं ना मला जीव द्यावा, पण तुझा चेहरा समोर येतो रे अश्विन. तू माझ्यावर किती प्रेम करतो रे. किती नाटकं करते यार ही. आता खरं सांगा मला प्रेक्षकांना, अर्जुन सायली हिला टोमणे देतात पण ही त्याचे बरोबर उत्तरं त्यांना देते. हे अश्विनला माहित नाहीये का? पण असो, आता प्रिया नाटकं करत म्हणते, अश्विन अरे अश्विन तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो रे. काय सांगू तुला, अरे मी स्वतःला सावरते रे, हे सगळं मला नाही सहन होते रे. आता पाठमोरी उभी राहते बरं का मुद्दाम अश्विनच्या, म्हणजे तिचे हावभाव अश्विनला कळू नये. आता ती खोटं बोलतीये पण विचार करून करून बोलते आणि म्हणते, अरे मला सहन नाही झालं रे अश्विन हे सगळं, म्हणून मग गेले देवाघरी, तिथे मंदिरामध्ये, मग चालत गेले देवाच्या पायापाशी जाऊन बसले रे. अरे यार प्रेक्षकांना एवढं खोटं कोणी बोलतं का? असो, आता पुन्हा एकदा मैपतचा तमाशा बघा. एकीकडे प्रियाचा तमाशा, एकीकडे मैपतचा तमाशा. आता मैपतराव त्या देशमुखबाईंना साष्टांग घालतात आणि म्हणतात, देशमुखबाई तुमचे उपकार झाले, तुम्ही माझ्या पोरीला सोडवलं हो. त्यावर आता दामिनी ओरडते त्या मैपतवर, म्हणजे उभे राहता का? उभे राहा नीट, 2 पायावर उभे राहा नीट स्वतःच्या. आणि तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्या ऑफिसमध्ये येऊन असले फालतू तमाशे करायचे नाही. त्यावर मैपत म्हणतो, अहो देशमुखबाई माझ्या पोरीच्या आयुष्याचा तमाशा झाला हो. तुम्ही ते डोसकं चालवलं ना तुमचं, त्यामुळे माझी पोरगी घरी तरी आली हो. म्हणून मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं देशमुखबाई, पण माझा मेंदू आहे ना तो जरा चिमुकलाच आहे हो. म्हणजे तुमचे उपकार मी कसे मानू, काही समजे ना बघा मला. त्यावर दामिनी म्हणते, मी कुठलेही तुमच्यावर उपकार केलेले नाहीये, मी कोणतीही केस अशीच लढते. त्यावर मैपत म्हणतो, हा पण तुमचे सगळे काय म्हणता हो नागराज शेठ त्याला. त्यावर आता नागराज म्हणतो, अशील. त्यावर आता मैपत तिला म्हणतो, हा तेच ते देशमुखबाई, तुमचे सगळे अशील असे खोलीत कोंडून घेता का स्वतःला, शून्यात नजर टाकता का नाही ना. अहो माझ्या पोरीची लई बेकार हालत झाली हो देशमुखबाई. हे बघा, पण मी त्या अर्जुन सुभेदारला सोडणार नाही, त्याच्या पायी झालं हे सगळं. त्याला धडा शिकवा हो देशमुखबाई. हे बघा, त्या सुभेदारला धडा शिकवा. त्या सुभेदारनं माझ्या पोरीला जेलात पाठवलं हो देशमुखबाई. आता मैपत रडायला लागतो बरं का. नागराज त्याला खांदा देतो. त्यावर नागराजवर दामिनी जोरात ओरडते आणि म्हणते, ओ किल्लेदार, तुम्ही जरा शुद्धीत आहात असं वाटतंय, ताबडतोब या माणसाला घरी न्या त्याच्या. त्यावर मैपत म्हणतो, नाही देशमुखबाई, तुम्ही मला 113% वचन द्या आधी. त्यावर आता तो जोरात असा त्या दामिनीकडे यायला लागतो मैपत तिच्या दिशेने आणि तिचा हात हातात घ्यायला लागतो. तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड मैपतला मागे लोटतो आणि मैपतने त्यावर ही अशी रिॲक्शन दिली आहे. ही काय रिॲक्शन होती ते मला एक्झॅक्टली कळलं नाहीये, पण कदाचित मैपतरावांची गल्लत झाली आहे पिल्यामुळे. ह्या दामिनीबाईला ते कॉन्सलर समजलेत बहुतेक. असो, तर बघा आता इकडे प्रिया लागते पुन्हा रडाय बोंबलायला. म्हणलं ना, एकीकडे मैपतचा तमाशा, एकीकडे प्रियाचा तमाशा. अश्विन अरे मंदिरामध्ये कोणी आहे का रे माझ्यावर आळ घेणार, सांग बरं. मी नाती तोडते असा आरोप कोणी करेल का मला तिथे, म्हणून गेले होते रे तिथे शांत व्हायला. आश्रम हे बोलतीये ना ती प्रेक्षकांनो, ही अश्विनकडे न बघता बोलते बरं का. मी म्हटलं ना तिचे हावभाव अश्विनला कळू नये म्हणून. आता लगेच म्हणते कशी, आश्रमात सुद्धा असंच व्हायचं रे, मी अशीच मंदिरात निघून जायचे, कोणाला काही फरक पडायचा नाही. आता पुन्हा आठवते काय खोटं बोलाव आणि मग बोलते त्याच्याकडे बघून आणि म्हणते, अरे अश्विन पण आता तू आहेस ना माझी काळजी करायला, माझ्या लक्षातच आलं नाही. हा किती मोठा जोक होता, म्हणजे हिच्या लक्षातच आलं नाही आपल्याला नवरा आहे. आता ती म्हणते कशी, सॉरी रे अश्विन, माझी चूक झाली रे, मी तुला सांगून जायला हवं होतं, पण माझ्यावर चिडू नको रे अश्विन, चिडू नको, मी नाही वागणार असं, खरंच मला माफ कर रे अश्विन, नको चिडू रे माझ्यावर प्लीज. मग आता शेवटी तो नवरा आहे ना प्रेक्षकांनो, एवढं बायकोच्या डोळ्यातून गळा पाणी वाहतंय म्हणल्यावर तो पगळणारच. तो म्हणतो, जाऊ दे बरं तन्वी, तू शांत हो, बस बरं इथे. आता तो लगली तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, रडू नको बरं, तू काळजी नको करूस, हे बघ सगळं नीट होणार आहे. आता कसं आहे प्रेक्षकांनो, आपण म्हणतो की अश्विन बावळट आहे, मूर्ख आहे, पण तो त्याच्या जागी बरोबर आहे बिचारा. आता तो तिच्यावरती अखंड प्रेम करतो, पण ही खोटारडी आहे, त्याला कोण काय करणार आहे. असो, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का इथे.
तर अश्विन तिला म्हणतो की तू सांगून जायला हवं होतं ग. मग प्रिया म्हणते हो सॉरी रे, मी पुन्हा पुन्हा माफी मागते तुझी. आता मैपतचा अखंड तमाशा बघा. आता मैपत म्हणतो ए काय रे मधी मधी कशाला येतो, त्या सिक्युरिटी गार्डला म्हणतोय मैपत. आणि मग दामिनी पुढे हात जोडतो आणि म्हणतो देशमुखबाई, ओ देशमुखबाई, हे बघा फक्त तुम्ही त्या अर्जुन सुभेदारला धडा शिकवा बरं. मी तुमच्या इशाऱ्यावर नाचायला तयार आहे देशमुखबाई, तुम्ही म्हणताल त्या गाण्यावर मी नाचायला तयार आहे. आता नाचू का? हे बघा नागराज शेठ, नाचायचं का? आनंदी आनंदगडे असं म्हणून आता मैपत नाचायला लागतो. फनी ना प्रेक्षकांनो, दामिनीला बिचारीला फुकटचा सिनेमा पाहायला भेटला आज. असो तर आता मैपत म्हणत असतो अरे दुःख आहे गड्या, आज दुःख आहे, आनंदी आनंद नसतं नागराज शेठ, जिकडे तिकडे दुःख गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. अरे देवा, आता या दामिनीचा संताप झालेला आहे या मैपतचा तमाशा पाहून. आता दामिनी चिडते आणि म्हणते दामिनी मैपतला म्हणते इकडे या आणि मी लात मारायच्या तिथून तुम्ही निघून गेले पाहिजे. एवढंच तिचा डायलॉग ऐकवलाय. आता पुन्हा प्रिया या अश्विनला म्हणत असते अश्विन अरे मानलेल्या बापाला चोरी करणं बघताना म्हणजे असं पकडताना सोपं नसतं रे अश्विन. कसं आहे ना प्रेक्षकांना, इमोशनल लोकांना कोणी फुल बनवतं तसं आहे ते अश्विनचं. तर असो आता प्रिया त्याला म्हणते मी तर त्यांना खून करताना पाहिलंय रे अश्विन, हे ओझं मला आयुष्यभर व्हायचंय, या सगळ्या गोष्टीचा किती स्ट्रेस येतो रे मला, तुला माहिती नाही रे, मग असं वेड्यासारखं वागते रे मी. अश्विन पण तू मला माफ केलं ना, तू करशील ना मला माफ, प्लीज प्लीज, अरे मला एकदा माफ कर ना रे. आता पगळला हा आणि मग म्हणतो जाऊ दे तन्वी जाऊ दे. आणि मग तिला जवळ घेत म्हणतो आता असं वेड्यासारखं वागू नकोस, तू अशी वेड्यासारखी वागली ना तर घरी सगळ्यांना टेन्शन येतं ग. आता ही लगली वाकडे तिकडे तोंड करते प्रेक्षकांनो, अरे यार काय यार असो. तर आता मैपत त्या दामिनीला नमस्कार करून म्हणतो ओ दामिनीबाई, देशमुखबाई, हे बघा मी माझ्या साक्षीसाठी ना लात पण खायला तयार आहे हो, माझ्या लेकीतलाही जीव आहे हो माझा देशमुखबाई. तुम्हाला ते राक्षसाची गोष्ट माहिती आहे का? त्या राक्षसाचा जीव पोपटात असतो, तसं ते म्हणजे त्या पोपटाची मान मुरगळली ना का तो राक्षस मरतो, तसं माझं तसं आहे हो, माझा जीव ना माझ्या लेकीत आहे हो देशमुखबाई. तिला काही दुःख झालं काही त्रास झाला ना का माझा जीव जातो देशमुखबाई, आणि तुम्ही मला काही सांगत पण नाही हो. नाही म्हणजे तुम्ही तिला कसं सोडवणार आहे? तुमच्या डोक्यात काही प्लॅनिंग आहे का? त्या प्लॅनिंगचं काय आहे? म्हणजे पुढे काय करणार आहे तुम्ही? तारीख पे तारीख टाकता देशमुखबाई. तुम्ही जोपर्यंत मला सगळं सांगत नाही ना तोपर्यंत मी इथेच थांबणार देशमुखबाई. त्यावर आता दामिनी चिडून म्हणते तुम्ही जर आत्ता या क्षणात इथून निघालात नाही ना तर मी केस सोडून दिला तुमची आणि उलट तुमच्यावर केस ठोकेल. या सगळ्यांवर ब्रेकिंग काय पासिंग बिसिंग ते काय आपल्याला समजत नाही असं काहीतरी ती बोलली. मग त्यावर मैपतलाही काही कळलं नाही बरं का, माझ्यासारखाच बिचारा असा सॉरी या प्रेक्षकांनो, पण मला कळलं नाही ते. त्यावरती आता हा नागराज म्हणतो ओ मैपत अरे ते डेंजर आहे काहीतरी बोलते ती बाई, चल लवकर इथून. त्यावर आता मैपत म्हणतो हो का नागराज शेठ डेंजर आहे का? पण ठीक आहे ओ देशमुखबाई सॉरी निघतो मी. मग नागराज त्याला घेऊन जातो, चल मैपत. पण जाताना आरडाओरडा करत असतो मैपत, ओ देशमुखबाई माझा खरंच लय जीव आहे बरं का माझ्या पोरीवर. ओ देशमुखबाई, बिचाऱ्या देशमुखबाई क्यू आली देशमुखबाईंना म्हणजे मलाही क्यू येते आता. देशमुखबाई पश्चाताप व्यक्त करत असतील आता मैपतची केस घेतल्याबद्दल. तर असा हा तमाशा रंगला प्रियाचा आणि एकीकडे मैपतचा. पण आता रात्र झालेली असते, तिन्ही सांजा दाखवल्या, सायलीबाई देवाजवळ दिवा लावतायत आणि पुन्हा एकदा देवी आईचे आभार मानतायत की देवी आई आज मला मंदिरात जाता आलं नाही. अरे हा आज 2 आठवड्यापूर्वी होता असं नाही वाटत आहे का? असो पण आता सायली मनापासून प्रार्थना करते की देवी आई मंदिरात नाही जाता आलं मला आज, पण तुझ्यासमोर दिवा लावताना सगळे कायम माझ्या पाठीशी उभे आहेत, म्हणजे पूर्णाजी आणि या कल्पनाताई पाठीशी उभे आहेत ना तिच्या म्हणून. तर असो आता दिवा लावते आणि नमस्कार करते पूर्णाजीला आणि कल्पनाताईंना, आणि या दोघी सुद्धा आता तिच्या डोक्यावर हात ठेवतात. म्हणजे थोडं थोडं का होईना पण आता यांचा राग हळूहळू कमी होतोय, पण अजून एक्झॅक्ट कमी नाही झालेला बरं का. तर बघा सायली आता त्या दोघींकडे बघून स्माइल करते आणि म्हणते तुम्ही दोघींनी माझ्या डोक्यावर फक्त हात ठेवलात आज मी तुमचा हाच आशीर्वाद मानते. आता तिकडनं आलेली असते प्रिया तिच्या खोलीतून बाहेर. आता बघा प्रेक्षकांनो प्रियाची चांगली हजेरी लागणार आहे. तर सायली म्हणते आज ना मला वाटतच होतं पूर्णाई आई की आज सगळं छान होणार आहे, पण आज तुमच्या आशीर्वादाने माझी खात्री पटली आहे बरं का. आता सायलीचं लक्ष गेलं प्रियाकडे, त्यामुळे ती मुद्दाम जसं काही प्रियाला अलर्ट करते, काही गरज होती का सायलीला तिला असं बोलायची. असो
पण आता लगेच सायली प्रियाला बघून म्हणते, पूर्णाजी आई, आज ना आम्ही सत्याच्या जवळ पोहोचलोय. आता लवकरच सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या होणार आहे. आता तुम्ही काळजी नका करू. खरं तर हे सायलीचं वाक्य मलाही खटकलंय. त्या कशाला काळजी करतील दोघी जणी. लगेच त्यावर कल्पनाताईने उत्तर दिलंच. पण प्रिया आता विचार करायला लागते, हिच्या मनासारखं घडलं म्हणजे नेमकं काय होणार आहे. त्यावर कल्पनाताई मला अपेक्षित उत्तर देतात. त्या म्हणतात की आम्ही कशाला काळजी करू आणि आम्हाला काही पूर्वीसारखं व्हायची गरज नाहीच वाटत आहे. त्यावर सायली म्हणते, आई तुम्ही बोलत नसाल तरी तुमच्या चेहऱ्यावरची काळजी लपत नाहीये. बाबांच्याही बोलण्यातून ती काळजी दिसतीये. तुम्हाला काळजी वाटतेय ना की पुढे काय होईल, कसं होईल. त्यावर लगेच पूर्णाजी म्हणतात, अगं बाई काही गैरसमज नको करून घेऊस. आम्हाला जर प्रश्न पडले तरच आम्ही तुम्हा दोघांना विचारतो, एवढंच काय ते. आणि ते काळजीपोटी नाही विचारत, ते फक्त पुन्हा घरात भिंती उभ्या नाही राहत ना म्हणून. आता असं पूर्णाजीने तिला रोखठोक उत्तर दिलंय. मग लगेच प्रिया तिकडनं मान हलवते, बरोबर असंच पाहिजे हिला. तर असो, तर आता लगेच पूर्णाजी असं बोल दिया करून निघून जातात. मग सायली प्रियाकडे बघायला लागते आणि हसते. आणि प्रिया आता विचार करते, काय चाललंय काय यांचं. यांना आश्रमात काही क्लू मिळाला असेल का. काहीतरी आहे. ही सायली अचानक कशी काय पॉझिटिव्ह आहे. काहीतरी झालं आश्रमामध्ये. बाप रे, आता अर्जुनला काहीतरी मिळालंय. म्हणजे मला आता मैपतला सांगावं लागेल. त्याला बाहेरून कळालं ना तर तो मला गोळी घालेल. तर प्रिया आता या मैपतला फोन करायला बहुतेक बाजूला गेली असावी. तर सायली तिच्या रूममध्ये जाते. तेव्हा हा अर्जुन डोक्याला हात लावून बसलेला असतो. तो थकलेला असतो. त्यावर सायली मनात विचार करते, मला तर आईंचा आणि पूर्णाजीचा आशीर्वाद मिळाला, पण ह्यांचं काय, हे किती थकतात. म्हणजे सगळ्या बाकीच्या केसेस सांभाळून आश्रम केसवर सतत काम करत असतात. यांना खूप ताण येत असेल ना. मग आता तो अर्जुन असा टेन्शनमध्ये बसलेला असतो बिचारा. सायली त्याला विचारते, काय झालं हो, दमलात का. दिसतोय ना तो दमलेला. पण असो, आता अर्जुन म्हणतो, हो थोडासा दमलोय. मग सायली जरा विचार करते मनामध्ये काही सेकंड आणि म्हणते, माझ्याकडे ना तुमच्या दमण्यावर एक रामबाण उपाय. आता अर्जुन म्हणतो, कसला. सायली म्हणते, आलेच मी. असं म्हणून तिने आता पॅराशूटची बाटली आणली आहे आणि अर्जुनला चंपी तेल मालिश ती करून देते. चंपी करून देते आणि म्हणते, आता कसं वाटतंय तुम्हाला. मध्येच विचारते. मग अर्जुन म्हणतो, हो रिलॅक्स वाटतंय. पण तुम्ही सुद्धा दमत असाल ना. म्हणजे मी तर फक्त ऑफिसचीच कामं करतो, पण तुम्ही तर घरची पण कामं करता. म्हणजे अशा हेड मसाजची ॲक्च्युली तुम्हाला गरज आहे. सायली म्हणते, पण मी तेल लावून द्यायला लागले ना की माझे हात गळून जातात. आता हे जरा यांचे डायलॉग मला प्रॉपर वाटले नाही. असो, पण अर्जुन म्हणतो, तुम्ही आता तेल लावू नका, मी तुम्हाला हेड मसाज देणार आहे. सायली म्हणते, काही काय तुमचं. आता अर्जुन म्हणतो, बसा 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 खाली. आता अर्जुनने आग्रह करून करून सायलीला हेड मसाज दिलाय आणि त्या हेड मसाजवरच इथे त्यांनी हा एपिसोड संपवलाय. सायली आधी खूप भाव खाते, अहो नको ना, जाऊ द्या ना. मग अर्जुन म्हणतो, मी सांगतोय ना, ऐका मग, बसा बसा खाली. आणि मग सायली तिथे बसते आणि अर्जुन तिला डोक्याला तेल लावून देतो. तर असो, असा हा या गोड गोड क्षणावरती हा एपिसोड त्यांनी पूर्ण केलाय. आणि प्रेक्षकांनो, आपल्याला जे अपेक्षित होतं आजचा सीन तो त्यांनी उद्यावर ढकललाय. आता उद्याच्या भागात आपल्याला दिसणार आहे की अर्जुनने जेवताना प्रियाला ती नोटीस दिली आहे, कायदेशीर नोटीस. म्हणजे तिने जी काही साक्ष दिली आहे त्या साक्षीची उलट तपासणी करण्यात येणार आहे आणि त्या साक्षीवरती हिची साक्ष खोटी आहे असंही कदाचित सिद्ध होऊ शकतं. पण कदाचित, तर बघूया पुढे काय काय घडणार आहे. तर असा होता आजचा हा एपिसोड. पण प्रिया संतापते बरं का आणि म्हणते, अर्जुन ही काय पद्धत झाली घरच्यांशी वागायची. त्यावरती अर्जुन म्हणतो, अगं हे तुला उत्तर. प्रियाची फजिती आपल्याला बघायला आवडते हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. आणि एक्झॅक्टली ते सध्या तेच दाखवत आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती प्रियाची झाली आहे. तर बघूयात आता या सगळ्या प्रकरणात ती कशी अडकते. तर आजचा एपिसोड काहीसा हा असा होता. कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो. आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.